हे नाशिकमधील सोमेश्वर उद्यान, जे इथे बरेच झाडी. मी बऱ्याच वर्षातून आलो. पूर्वी तर इथे बरेच झाडी होती. हे जे महाशिवरात्र निमित्त हे भक्त निवास हे आत्ता झालेलं आहे. आता जरा व्यवस्थित काहीतरी डेव्हलपमेंट झाली आहे. पूर्वी तर मातीचे रस्ते होते. मला वाटतं कमीत कमी 20-25 वर्षानंतर मी आलो तर तेव्हा तर हे मातीचे रस्ते होते. इथे वंदे मातरम, पावभाजी वगैरे रेस्टॉरंट आहे खाद्यांचं. आणि इथे जे आहे जे भक्ती निवास आहे, इथे जे आहे ते विविध स्टॉल्स आहेत. ते पूर्वी त्या काही एवढं नव्हतं. पूर्व मातीचे रस्ते होते आणि भरपूर झाडी होती. आणि आता झाडी पूर्ण इकडची मध्ये आता कॉन्क्रिटिंग झालं आहे. झाडी वगैरे गेले, गाड्या आतमध्ये येतात. तर माझी गाडी घेऊन आतमध्ये आलो आहे. ड्रायव्हर आहे सोबत ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर आहे. गाडी पार्क केली. त्यामुळे हा जो आता रस्ता दिसतो आहे, हा बिट्युमिनस रस्ता दिसतो आहे. एवढा डांबरी बिट्युमिनस रस्ता. आणि इथं कॉन्क्रिटिंग दिसतो आहे. आतमध्ये मला वाटतं नाशिक महानगरपालिकेने आतमध्ये मला वाटतं स्टॉल्स दिलेले आहेत. जसे विविध देवस्थानचे ठिकाणी असतात, हे नाशिक महानगरपालिकेने स्टॉल दिलेले आहेत. त्यामुळे मला हे मातीच्या रस्त्यावरून मी पाहिलं होतं तेव्हा आलो होतो तेव्हा. आता पूर्णतः मला वाटतं इथे एक धर्मशाळा आहे. इथे स्टॉल आहे.